मी जर तुम्हाला सांगितलं की गॅस न पेटवता म्हणजे गुळाचा पाक न करता किंवा गूळ न वितळवता जर 5 मिनिटाच्या आत ही वडी तयार केली आहे तर तुम्हाला खरंच खोटं वाटेल ना. पण खरंच 5 ते 7 मिनिटाच्या आतच तुमच्या ह्या ऐनवेळी जर तुमच्या मकर संक्रांतीला तिळगुळ तयार केलेलं नसेल तर 5च मिनिटात तुम्ही ऐनवेळी हा गुळाचा पाक न तयार करता किंवा गूळ न वितळवता बिना पाकाची तिळगुळाची वडी तयार करू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आजची जी तिळगुळाची वडी आहे ती बिना पाकाची होणार आहे. म्हणजे गूळ अजिबात आपल्याला इथे वितळवायचं वगैरे नाही आहे किंवा पाकही तयार करायचं नाही आहे. आणि या तिळगुळाच्या वडीमध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालत आहे. त्यामुळे मी इथे पाव वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. कच्चे शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे भाजलेला शेंगदाण्याचा कूट असेल तर नंतर तो पाव वाटी वापरला तरी चालेल. म्हणजे शेंगदाणे भाजून घेण्याची सुद्धा गरज नाही. तर माझ्याकडे आज कूट संपलेला होता म्हणून मी इथे थोडेसे शेंगदाणे भाजून घेते आणि मस्त खरपूस असे शेंगदाणे भाजले की नंतर आपण त्याची जी सगळी सालं आहे थंड झाल्यानंतर टरफलं जी आहे ती काढून घेणार आहोत. मस्त एका रुमालामध्ये चोळून घ्यायचे. आपोआप सगळी सालं निघून जातात आणि पांढरे शुभ्र शेंगदाणे आपले तयार होतात. त्यानंतर तीच कढई गॅसवरती ठेवलेली आहे. त्यामध्ये मी इथे 1 कप घालते आहे पांढरे सफेद तीळ. आणि तीळसुद्धा आपण फक्त 3 ते 4 मिनटासाठी मस्तपैकी चटचट आवाज येतो ह्याच्यामधून तेवढे भाजून घेणार आहोत. खूप जास्त भाजायची गरज नाही. तर 3 ते 4 मिनटातच आपले तीळसुद्धा खरपूस भाजून तयार होतात. तूप वगैरे काहीच घालायची गरज नाही. कोरडेच पांढरे जे तीळ आहे ते भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आता तीळही इथे भाजून तयार आहे. जास्त भाजायचे नाही. जर तीळ आपले जास्त भाजले गेले तर मग थोडासा कडवट असा वास किंवा त्याची चव लागू शकते. म्हणून थोडेसेच भाजून घ्यायचे. तर तीळ आता आपली इथे भाजून तयार आहे. एका डिशमध्ये काढून घेऊया. आपल्याला हे जे तीळ आहे ते थंड वगैरे करून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. तीळ आता गरम आहे तोवरच आपण याला वापरणार आहोत. तर सगळ्यात अगोदर सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याची सालं मी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आता एक मिक्सरचं छोटं जार किंवा चटणी जार जो आहे तो घेतलेला आहे. त्यामध्ये हे शेंगदाणे सगळ्यात अगोदर तर आपल्याला बारीक एकदम फाईन पावडर याची करून घ्यायची आहे. अजिबात जाडसर वगैरे कूट ठेवायचं नाही. जितकं बारीक होईल तेवढं आपल्याला पल्सेसमध्ये चालवायचं आहे फक्त. म्हणजे एकदम तेल रिलीज होणार नाही किंवा शेंगदाण्याचा कूट तेलकट होणार नाही. अशा पद्धतीने आपली ड्राय मस्त शेंगदाण्याची पावडर इथे तयार आहे. यानंतर ही जी पावडर आहे एका डिशमध्ये काढून घेऊया. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शेंगदाणे काढून घेतलेले होते त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत गरम किंवा कोमट झालेले तीळ. अजिबात थंड झालेले नाही आहेत. गरमच आत्ताच आपण भाजून घेतले तेच याच्यामध्ये घालायचे. म्हणजे आपल्याला गुळाचा पाक अजिबात करायची गरज पडणार नाही. तर तीळसुद्धा हलकेसे 1 मिनिटभर फक्त 1 मिनिटही नाही अर्धा मिनिटासाठी तुम्हाला मिक्सरवरती याची पावडर करून घ्यायची. बघू शकता अशा पद्धतीने. यानंतर काय करायचं आहे तिळाची आधी पावडर करून घ्यायची आहे. शेंगदाण्याची सुद्धा दोन्हीही पावडर तयार करून घेतल्या की मग याच्यामध्ये घालायचा आहे 1 कप बारीक चिरलेला गूळ. तर इथे बारीक चिरलेलाच गूळ घ्यायचा. जर गुळाचे मोठे खडे वापरले तर मग व्यवस्थितपणे तो बारीक होणार नाही. तर गूळ घातल्यानंतर शेंगदाण्याचा कूटही घातलेला आहे. तर तुम्ही म्हणाल सगळं साहित्य एकदाच का नाही घातलं. तर एकदाच घातलं तर बऱ्याचदा मध्ये हलकेसे जाडसर कण राहण्याची शक्यता असते. म्हणून तिन्ही गोष्टी मी बारीक आधी वाटून घेतल्या आणि नंतर एकत्र केल्या. 2 मिनिटासाठी मिक्सर चालू केला आहे आणि चिमूटभर याच्यासोबत मीठसुद्धा घातलेलं होतं मी. म्हणजे खायला थोडंसं गोडामध्ये थोडंसं मीठ छान लागतं. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा भरून मी घातलेला आहे तूप, साजूक तूप. जर आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल कारण तीळ आपले गरम आहेत. त्यामुळे अजिबात इथे गूळ घातला की लगेचच तो मेल्ट होतो आणि पाक तयार करायची गरज पडत नाही. पण अजून आपल्या वड्या जास्त सॉफ्ट व्हाव्या, तोंडात टाकताच विरघळाव्या म्हणून मी इथे 1 चमचा भरून साजूक तूप घातलेला आहे. आणि याचा मस्त एक छोटासा लाडू होतोय. बघू शकता अजिबात कोरडं मिश्रण झालेलं नाही आहे. याचा अर्थ आपण आता याची बर्फी किंवा तिळगुळाच्या ज्या वड्या आहेत त्या पाडू शकतो. तर एका ताटाला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. जर मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटलं तर याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घालायचे. आणि गरम असल्यामुळे खरं तर गरजच पडणार नाही. मस्त वड्या पडतात आणि एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही बर्फी तयार होते. ह्याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेही गुळाचा पाक तयार करायचा नाही आहे. बिना पाकाची ही अगदी सोपी 5 ते 7 मिनिटात तयार होईल अशी तिळगुळाची वडी तयार होते आणि बनवायला एकदम सोपी आहे. ऐनवेळी जर तुमच्याकडे वेळ नसेल किंवा हळदी कुंकवासाठी छोट्या छोट्या वड्या किंवा छोटे छोटे लाडूसुद्धा तुम्ही याचे बनवू शकता. असं नाही की बर्फीच बनवायची. छोटे छोटे आकारातले लाडूसुद्धा तुम्ही बनवू शकता आणि थोडेसे वरतून भाजलेले तीळ लावायचे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतं. तर अशा पद्धतीने तूप लावलेल्या डिशमध्ये मी जी ही बर्फीचं मिश्रण आहे तिळगुळाच्या ते अशा पद्धतीने थापून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर वरतून प्लेन करण्यासाठी फुलपात्र फिरवून घेतलं आहे. म्हणजे मस्तपैकी छान वरचा सरफेस प्लेन होतो. आणि त्यानंतर ह्याच्यावरती थोडेसे भाजलेले तीळसुद्धा घातलेले आहे. म्हणजे आपली जी तिळगुळाची वडी आहे ती खाताना मध्ये मध्ये हलकासा क्रंच येतो आणि छान लागतं. हे भाजलेले तीळसुद्धा हलकेसे आपण
पात्राने दाबून घेऊया, म्हणजे वडीवरती मस्तपैकी ते चिपकले जातील. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या वड्या इथे तयार आहे. आता मस्त चाकूने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. सेटसुद्धा करायची गरज नाही. हवं असल्यास जर तुम्हाला खूप मऊ वाटलं तर 5 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा. मी तर फ्रीजमध्येही ठेवलं नाही आहे, लगेचच तुम्हाला वड्या कापून दाखवते. तर कापतानाच तुम्हाला कळत असेल खूप जास्त सॉफ्ट होतात. अगदी काजू कतली जशी लागते ना, खरंच त्या पद्धतीच्या लागतात. आणि साखरसुद्धा नाही आहे, तर गूळ घालून केलेल्या तिळाच्या वड्या, बिना पाकाच्या तिळगुळाच्या वड्या ज्या आहेत त्या नक्की तुम्ही या संक्रांतीला ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. गॅस पेटवायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की शेंगदाणे आणि तीळ भाजण्यासाठी तर गॅस वापरला आहे. हो, पण ती गोष्ट खूप सोपी आहे. जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना पाक वगैरे करण्याचं टेन्शन येतं त्याच लोकांसाठी ही जी आजची रेसिपी आहे की ज्यामध्ये पाकच करायचा नाही आहे, फक्त गूळ घालून मिक्सरला फिरवायचं आहे, इतकी साधी सोपी ही तिळगुळाच्या वड्यांची रेसिपी आहे. आणि बघू शकता एकदम मस्तपैकी छान स्मूथ आपली वडी इथे कट झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल ना मंडळी, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ह्या वड्या किती जास्त सॉफ्ट झालेल्या आहे दाखवते. बघू शकता किती आरामात तुटते आहे आणि मस्त हातावरती अशी मॅश होती, एवढी जास्त सॉफ्ट आहे. नक्की ट्राय करा रेसिपी. चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. आणि हो, तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.